नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज आम्ही चाललो आहे नाशिकला लग्नाला. तर माझ्या चुलत काकांच्या मुलाचं लग्न आहे, तर तेवढ्यासाठी चाललो आहे आम्ही. तर चला मग निघूया. चला, साहेब पण निघाले, गाडीत बसले, काही करता उशीर होऊन जाईल. साहेब बसलेत गाडीत. शंभू सयू, शंभू सई, गणू दादा आणि साहेब. सयू, आता निघालोय आम्ही, ऑन द वे आहोत. तर सयूला बाहेर पाहायला फार आवडतं, पण तिच्या पप्पांनी काही तिला काच काही ओपन नाही करू दिला, कारण हायवे असतो, खूप हवा येते, लोक कसे गाडी चालवतात आणि तिला हात बाहेर काढत असते, त्यामुळे तिलाही राग आलाय म्हणून ती एकदम शांत बसलेली आहे. आम्हाला निघायला उशीर झाला. तिकडं त्र्यंबकला वेळेनुसारच लग्न लागत असतात, तर आम्हाला घरातूनच आम्ही 10:30ला निघालोय. तर आता जायलाच आम्हाला 1:30-1:45 होऊन जातील. तर साहेब इतके चिल्लेत तर आमच्याशी बोलत पण नाहीये कोणाशी. साहेब जरा युट्यूबवरच्या लोकांना हाय तर करा. आमचे गणूदादा बसले, शंभू झोपलाय त्यांच्या मांडीवर. नाशिकमध्ये पोहोचलोय आम्ही. खूप फास्ट गाडी आणली साहेबांनी. खूप इतकी घाईघाई चालू आहे, कारण लग्न लवकर लागून जाईल त्याची भीती वाटते. हे जे म्हणत असाल तुम्ही, तर हे शंभूसाठी झोळी बनवली आहे. शंभू त्यात झोपलाय. तर द्वारकेवर पोहोचलोय. खूप ट्रॅफिक होऊन जाते इथं, हे बघा. त्यामुळे मग साहेबांनी आता गाडी बाजूला लावत आहे, कारण की माझी जी काकांची मुलगी आहे ती नाशिकला शिकायला आहे, ती पण येणार आहे आमच्यासोबत. चला मग तिची यायची वाट बघू. 5 मिनिटं पोचेलच ती. तनू आली आहे, पोचली तनू. तर तिच्यामुळेच आम्ही थांबलेलो होतो तिला घेण्यासाठी. खूप वेळ झालाय. खूप दिवसानंतर 2 जण भेटले असणार ते. शंभू कोण आहे? शंभू कोण आहे? कोण आहे? माची. अच्छा ओ माओ, बरं ओळख लागली तुला. छान झालंय लग्न, मस्त होतं. आता निघालोय आम्ही. जेवण वगैरे झालं. खूप भूक लागली होती, सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. 3 वाजले. पोटभर जेवण पण केलंय. चला मग आता निघूया मालेगावकडे. काय साहेब, कसं वाटलं लग्न? मस्त, छान झालं.
चला मग निघूया. हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे. बघू हे बघा छान आहे. याच्यात राहायची पण सोय असते ना. मस्त भोजन वगैरे सगळं त्यांच्याकडून असतं आणि छान आहे मस्त. खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. लग्न करून निघालो, जेवण वगैरे झालं. काहीतरी गार खायची इच्छा होती म्हणून आता महात्मा नगरमध्ये आलो आहे. आणि इथलं द श्रीखंड स्टुडिओ बरंच फेमस आहे असं ऐकलं आहे मी. चला म्हटलं तिथून काहीतरी गार घेऊया. सयो सयो इकडं चला इथून काहीतरी घेऊया. गार काहीतरी घेऊ. आता काय आपल्याकडे फक्त फ्लेवर्स आहे बघ. सर्व सारखंच आहे. दादा आहे तिथले ओनर आहेत ऐकून मिनिट जाते. खूप सारे फ्लेवर आहेत श्रीखंडाचे. ड्रेस चेंज करायचे होते पण मग साहेबांनी खूप काय केली की उशीर होईल आपल्याला जायला म्हणून मग नको असं. तर मग मी त्याच साडीवर आहे अजून. केसवरती वाळून घेतले. तर मग आता साहेबांच्या लग्नात पोट भरलं नाही जेवणासाठी. मग ते म्हटलं चला आपण काहीतरी थोडंसं खाऊया म्हणून मग आता आम्ही आलो आहे जेवणासाठी. हॉटेल गोदावरीला. साहेब म्हणतात नेहमी की नाशिकला आलो आणि मटण नाही खाल्लं गोदावरीचं. तर काय नाशिकला आलो म्हणून हॉटेल गोदावरीला आलो आहे. काय थोडंसं जेवण करतो आणि मग परत आपल्या मार्गस्थी होतो म्हणजे मालेगावी चालतो. चला जेवणाला आलो आहे. तर आम्ही मागवलं आहे गोदावरीचं स्पेशल मटन फ्राय आणि एक मटन थाळी मागवलेली. तर साहेब बसले, दादा बसले. शंभू पण छान खेळतोय. शंभूचा ताव चालू आहे खाण्यासाठी. ते गार पाणी मागवलं होतं आधी. हे बघा साहेब कशी करताय. साहेब कसं आहे टेस्ट? मस्त आहे. त्यांची एक स्पेशालिटी आहे. आपण जेही काही ऑर्डर करतो तर त्यावर ते हा बादली भरून असा रस्सा देत असतात. अनलिमिटेड रस्सा त्यांच्याकडून प्रोव्हाइड करतात ते खाण्यासाठी. आता आमचं जेवण झालं आहे. साहेब कसं वाटलं जेवण? एकच नंबर होते ना. आणि थोडक्यात बिल पण त्याचं काही एवढं मार्क नव्हतं. बिल पण नाही निघालं एवढं आणि मस्त जेवण झालं. पोट पण पिळून भरलं. आता रात्री खायची इच्छा अजिबात नाही आहे. तर चला मग आता निघूया. खूप उशीर झाला. ऑलरेडी 6 वाजले. जात अजून 2 तास लागतील. चला मग. साहेब आले आता चेंज करून. साहेब म्हणत होते माझा आउटर खूप छान झाला आहे. त्यांना ते फॉर्मल शर्टमध्ये आवडतच नाही. त्यांना असे टी शर्ट लागतात नाही तर स्वेट शर्ट लागतात. ते त्यातच कम्फर्टेबल फील करतात. त्यामुळे त्यांना शंभू सयूच्या मांडीवरती आहे. सई सांभाळते शंभूला. पूर्ण दाबून ठेवलंय सयूने शंभूला. बघा कशी खेळवते सयू शंभूला.
थांबलोय सह्याद्री अमृततुल्यवर चहा घेण्यासाठी. साहेबांचे मित्र म्हणजे मोंटी दादा केव्हापासून आमची वाट बघत होते नाही का, खूप वेळापासून आमची वाट बघत होते. या लवकर या लवकर, आज त्यांच्याकडून ट्रीट आहे आम्हाला चहाची. चला निघायचं का मग आता? जरा हळूहळू जा आणि पोहोचल्यावर फोन कर. 1 किलोमीटर तर घर इथून का? चल ठीक आहे चला बाय बाय. अण्णा गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री यायला आम्हाला उशीर झाला, तर त्यामुळे आम्हाला व्हिडिओचा एंड काही झाला नाही आमचा. तर म्हटलं चला आज करूया. सकाळी सकाळी मस्त फ्रेश झालो आहे आणि साहेबाई फ्रेश झाले. साहेबांचा पेपर वाचणं चालू आहे. तर तुम्हाला आमचा कालचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आमचं चॅनल व्हायरल होईल आणि तुमच्या मदतीने आमच्या चॅनलची ग्रोथ होईल. चला भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.